नमस्कार. परिपूर्ण गृहिणीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण इडली डोशासोबत खाल्ली जाणारी साऊथ इंडियन स्पेशल टोमॅटोची चटणी बनवणार आहोत. तर ही चटणी फक्त इडली डोशासोबतच नाही तर चपाती भाकरीसोबत देखील खूप छान लागते. चला तर मग साऊथ इंडियन स्पेशल टोमॅटोची चटणी बनवायला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण गॅसवर पॅनमध्ये 1 ते 2 चमचे तेल टाकूया आणि तेल गरम झाल्यानंतर इथे मी 2 मोठे चमचे हरभऱ्याची डाळ घेतली आहे. तर याला स्वच्छ मी धुवून घेतले आहे. याला भिजवून वगैरे घेतले नाही, तर याला पावडर वगैरे लावलेली असते त्यामुळे धुवून घेतले आहे. त्यानंतर 2 मीडियम साईजचे कांदे इथे मी लांब आकारामध्ये कट करून घेतले आहे. तर डाळ आणि कांदा हे थोडंसं आपण परतून घेणार आहोत. हरभऱ्याची डाळ आणि कांदा हे याचा फक्त कच्चेपणा जाईपर्यंत आपण हे छान असं परतून घ्यायचं आहे. या चटणीमध्ये हरभऱ्याची डाळ खूप छान लागते. तुम्ही हरभऱ्याची डाळ खात नसाल तर नाही टाकले तरी देखील चालेल. परतून झाल्यानंतर यामध्ये लसणाच्या थोड्याशा पाकळ्या आणि 1 इंच आलं मी चिरून टाकले आहे. थोडी चिंच टाकायची आहे, चव छान लागते. त्यानंतर गुळाचा थोडासा तुकडा टाकायचा आहे. त्यानंतर 4 लाल सुक्या मिरच्या घेतल्या आहे, ते टाकूयात आणि अर्धा मिनिट आपण हे परतून घेऊ. 4 मीडियम साईजचे टोमॅटो मी इथे चिरून घेतले आहे, ते टाकू आणि टोमॅटो छान मऊ होईपर्यंत आपण हे परतून घेऊ. चिंच टाकल्यामुळे या चटणीची चव खूप छान लागते. आता टोमॅटो छान मऊ झालेला आहे. गॅस बंद करून आपण हे थंड करून घेऊ. आता थोड्या वेळाने हे थंड झालेलं आहे, तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे काढून घेऊ. यामध्ये चवीपुरते मीठ टाकून आपण हे मिक्सर फिरवून घेऊ. टोमॅटोची चटणी मी बाउलमध्ये काढून घेतली आहे. एका तडका पॅनमध्ये मी तेल कडकडीत असं गरम करून घेतले आहे. तर यामध्ये आता जिरे मोहरी टाकूया आणि जिरे छान तडतडल्यानंतर थोडासा कढीपत्ता यामध्ये आपण टाकूयात आणि हा तडका आपण या चटणीमध्ये टाकू. तुम्हाला हिंग आवडत असेल तर फोडणीमध्ये हिंग देखील तुम्ही टाकू शकता. तर मस्त अशी साऊथ इंडियन टोमॅटोची चटणी बनून तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.